तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. आज आम्ही शिमलामधनं आज निघत आहे चिपकूलसाठी आणि सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे. हे बघा, आपला लगेच माझी बॅग बाकी आहे अजून, हे सर्व. आणि इथला व्ह्यू बघा, पूर्ण धुका आहे. जरा पॅकिंग वगैरे करून आता निघूया. सर्व पॅकअप झालेलं आहे. हा हॉटेलमध्ये आपण काल थांबलेलो, आता इथं निघत आहे शिमल्यावरनं. आणि हा व्ह्यू बघा, काय एक नंबर वाटतं आहे. धुकं पण कमी झालं आहे. गोप्रोमध्ये दिसतं का माहीत नाही. आणि इकडे पण माकडे आहेत. व्ह्यू बघा हिमाचलचा. सकाळी पाऊस पडून गेला आहे. हां, आता पाऊस नाही, काय प्रॉब्लेम नाही. एक चांगला पाऊस पडून अगोदरच गेला आहे. आता फक्त आपल्याला जाऊन लोकेशन्स आजपासून सर्व आपले स्पॉट कवर होतील, लोकेशन कवर होतील. मेन ॲडव्हेंचर पण आजपासून तयार. तसे रस्ते एकदम ओके आहे तिकडे. आपल्या मेन ॲडव्हेंचर रोहतांग पासवरनं लागेल, हे मनालीला जाताना. आज राकेश पुढेच आहे. दादाची ना माझी जागा चेंज झाली. दादा मध्ये, मी सर्वात मागे. एक चांगली गोष्ट आहे का आपल्याला पाऊस नाही लागत निघाल्यावर. मनाली शिमलावाली ट्रॅफिक टर्निंग आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल. कुठे? हो, काढून घेते का? हो, गाडी जास्त बाहेर नका काढू, दाबूनच ठेवा. निघेल चल, तेवढं काय नाही. ते ट्रेन वगैरे आहेत ना, बस सकाळी बसेस आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल लागलेलं आहे. आणि ट्रॅफिकमधनं निघालो, टनल मारून राईट ना. जेव्हा आपण बोलतो ना कधी कधी असं ट्रॅफिकमधनं निघालो तेव्हा ट्रॅफिक लागते. अजून सिटी एरिया आपण सोडला नाही आहे. कुर्फी बघ ना. आता आलोय ढालीमध्ये शिमला सोडून. आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. अजून धुके आहेत आणि गार आहे, म्हणजे अशी जास्त थंडी वाटत नाही. हा, काय माहित. व्हॅलीचं नाव येतो, नदी आहे ती. किन्नर व्हॅली म्हणजे ती नदी आहे. काय आहे? सिटी. हा बघा, काय निसता दूर. आता आपलं गरमीचे दिवस गेले, आता निसता थंड वातावरण. आणि आता आपल्याला करायला लागणार आहे, जसा पुढे जाऊ नंतर थर्मलच टाकावं लागणार आतमध्ये. सध्या तर काय वाटत नाही. मी फक्त जॅकेट घेतलं, आतमध्ये थर्मल वगैरे काहीच नाही टाकला. आणि पुढे पण काहीच दिसत नाही, वातावरण एक नंबर.
बाईक घेऊ तिघं जाऊ याच्यावर बसून याकवर. याक बघायला भेटले. हा एक इथं याक आहे. कसला आहे ना तो. अरे जाम भेटतीन त्याला पुढे याक की सवारी कर लेते. निस्ता दूर. ये है ना जिंदगी के असली मजे बेटा. अरे निस्ता दूर निस्ता दूर. आपलीकडे धुमी करून गाडी चालवली ना तरी ना होणार. दिव्यात जायला लागेल. दिव्यातनं असं तुला दिसेल. दिव्यात गेल्यावर दिसतो असा पॉल्युशन वाला दूर. हा नॅचरल शुद्ध. ठियोक काय नाव आहेत रे. रस्त्यावर ढगरं आल्यात आणि आपल्या गाडी चालते कमीत 40च्या स्पीडला. 30-40 एवढंच चालू आहे. आपण ढगान चाललो. रस्त्यावर ढगणं आलं. घोडा घोडे घोडे घोडे. स्नोफॉल भी मिलेगा. सब मिलेगा बेटा. हा बघ क्रेटा वाला कसा आलाय. वाह काय मित्रांनो इकडे बाईक राईड करायचा मजा येते ना एक नंबर. या धुक्यात आणि अशा रस्त्यात गाडी चालवतोय आणि आम्ही तिघं इंटरकॉमवर कनेक्ट आहे डिस्कॉर्ड ॲप थ्रू. तर ती अजून एक मजा वेगळी आहे. काही एकमेकांशी बोलतो आम्ही चौघं जण. आज वहिनी पण कनेक्ट आहे. वहिनीचा पण आवाज प्रॉपर येतोय. मग चौघं एकमेकांशी बोलतोय तर फुल एन्जॉय करत चाललो आहे. हीच तर मजा आहे. हे बघ दुःख काहीच समोरचं काहीच दिसत नाही. सावकाश चला रे. पण थांबलोय पंपावर. फ्युअलअप करायचं आहे म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको. कुठे काय माहीत नाही पण थांबलोय. चला गाडी फ्युअलअप करून घेऊया. आज एवढं धुका आहे ना समोरचा दिसतच नाही. आमच्या गाड्यांचा स्पीड आहे 30-40 याच्यावरती नाही. कारण समोरचा काहीच दिसत नाही. कोण समोर नाही येतो काय येतोय. हे बघ किती धुका आहे. आता 11:30 झाले असतील. आणि जे 4 व्हीलर्स वर खालने येतात ते जोरात येतात. हा बघा व्ह्यू. च्या गावात आपण का ढगात गाडी चालवतोय. तेच सांगतो आपण ढगात गाडी चालवतोय. 50-100 मीटरपर्यंतच रस्ता दिसतो. त्याच्या पुढे रस्ता दिसत नाही. असा 50 मीटर 50 मीटर. तर काहीच 50 फूट या 100 फूट एवढाच रस्ता आपल्याला दिसतो. त्याच्या पुढचा रस्ता आपल्याला दिसत नाही. पूर्ण धुका आहे. आणि काय व्ह्यू दिसणार पूर्ण तुम्हाला पण ब्लॉगमध्ये धुकंच दिसणार आहे. का नाही माहीत नाही. तिथे सर्व सफरचंदची झाडं लागल्यात आणि सफरचंद आल्यात मजबूत आल्यात. भरपूर आहे सफरचंद आल्यात आणि त्यांना काय झाकून ठेवलं आहे काय माहीत नाही. असं काय झाकून ठेवलं आहे. हे बघा दोन्ही साईडला सफरचंदाची झाडं आहेत. ॲपल
ॲपल ॲपल. आता थोडासा विजन क्लिअर झालेला, परत ते मगापासून अंधारच होता. त्यांचा बाग आहे इथे वरती पण आहे आणि खाली तर पूर्ण भरलाय. आणि हे काय लावून ठेवलं माहीत नाही, एक तर काय किडे नको लागायला का काय कशासाठी तरी नेट लावून ठेवले. थांब घे साईडला घे. तर थांबायचा विचार चाललेला, पण गाड्या होत्या मागे म्हणून नाही थांबत. चल, असं पूर्ण सफरचंदचा बाग आहे इथे. पूर्ण अख्खा जर इथे दुकान असतं ना तर दाखवलं असतं. पूर्ण सफरचंदचाच बाग आहे. वरती पण बघा. लाव. तर थांबूया, गाड्या चालूच आहेत कंटिन्यू. जा रे. हां, तर गाईज आपला किचन काढलेला आहे. आता हे बघा ना, जराशी आपण अंडी घेतलेली ना, त्यातले एक अंडा तर पूर्ण फुटला आहे हे बघा. आणि हा जरासा हे केला आहे, तर ते अंडी पण बनवून टाकूया आता. आणि इथे मॅगी पण बनवणार आहे. तर कुकिंग पहाडो मी आपली कुकिंग चालू. तर हे बघा मास मुले कसं झालं. तर डोंगरामध्ये बोललो होतो ना, शिमला सोडल्यावर आपण काहीतरी ॲडव्हेंचर काय म्हणजे सरप्राईज आहे. तर आपण सर्व आजपासून हॉटेलमध्ये कमी खाणार आहे आणि स्वतः बनवून खाणार आहे. सर्व कॅम्पिंग स्टोव वगैरे आपल्यासोबत आहे. आता आपण बनवणार आहे अंडी आणि मॅगी आणि सूप पण बनवणार बहुतेक. मॅगी बनवायचं चालू झालं आहे. हे बघा आपला मॅगी रेडी हो रहा है. थोडा पाणी टाकायला लागेल. पाणी आहे का माझं, नाही तर माझ्या टॉप बॉक्समध्ये. इधर गॅस आणि ही मॅगी रेडी होते ना आपली. म्हणजे कसं वाटतं तुला पहाडामध्ये मॅगी बनवता येईल? हां ना, हॅलो आड़ो की मैगी दोस्तों, ये देख. अंडा उकरून निघलंच वाटेल. तर आपली पहाडो की मॅगी रेडी झालेली आहे. आता मॅगी खाऊन बघूया कशी झाली. वा, एक नंबर. आणि इथे मॅगी बनवून खायला एक नंबर मजा येतो. चला आता मॅगी खातो, भेटू पुन्हा सर्व पॅक करून. आता मॅगी खाऊन झालाय, आता भांडी धुवण्याची. ये मेहनत करना पड़ता है भाई. खाल्यावर सर्व कामं करायला लागतात अशी. ये हे पाडो की असली मजा. आपली मॅगी बनवून खाऊन भांडी पण घसून सर्व झालेलं आहे. आणि आता एक प्रकारचा आपला जेवणच झालं आहे. मजा आली मॅगी बनवून खाऊन. आणि नंतर ते भांडी धुवून भले वहिनीने धुतली, पण इकडे हीच मजा आहे. आणि स्मोक काय कमी झाला नाही. धुके दादा आवाज येता? हां, ते इंटरकॉमवर कनेक्ट असल्यामुळे राईडला अजून मजा येते आम्हाला. राकेश पुढे थांबलाय पंपावर, दादा माझ्या मागे. आज आपला स्टे बहुतेक रामपूरमध्ये होणार. आज ते रस्ता खराब आहे. अरे तिथनं तो कोकवाला होता ना 5 लिटरवाला.
एकदम क्लिअर दिसतंय. हे बघा वरती खालती राईटला लेफ्टला सगळीकडे ॲपल ॲपल. ही पूर्ण शेती आहे ना ॲपलची. पूर्ण ॲपलच्या बागा आहेत या. तेव्हा इथं छोटे छोटे ॲपल आलेत एवढे एवढेशे. काय वाटतंय बघायला हे बघा. आणि प्रत्येक झाडावरती नेट लावलेली आहे. एप्पल पैकिंग इधर होता है ना. समोरचं डोंगर बघ काय दिसतंय ना, काय वरती आहे. आता आपण जरासं खाली आलोय. हम चले पहाड़ों में, यहाँ से जाना है आपने को सीधा राईट में. हा रस्ता पूर्ण फिरून जाणार. नंतर असा रस्ता येणार ना फक्त अशी वळणं तसे पण रस्ते येतील आपल्याला. BMW घे. आहे बघा नजारे, 101 नजारे तिथे. काय घ्यावा ना काय ठेवावं गोप्रोमध्ये ते समजत नाही आणि काय बोलावं. असं वाटतं फक्त नेचरचा आनंद घेत चालत राहावं. बोलवायचं पण वाटत नाही. फक्त नेचरची मजा घ्यावी एवढं वाटतंय. काय बोलू काय समजत नाही मला. एवढं भारी निसर्ग आणि एवढं हे बघून काय बोलणार तरी काय ह्याच्याबद्दल. काहीच बोलू शकत नाही. बोलू तेवढं कमी आहे. तर ह्या इथे राईड करायला खूप मजा येते. आता आपला फ्रंटनी पण लुक बघा आपल्या बाईकचा. थोड्या बाईक मागल्या असतील पण आता वहिनी असल्यामुळे आपल्याला फ्रंटनं पण बाईकचा लुक दाखवता येतोय. नाही तर फक्त आपला स्टेरिंग दाखवता हँडल दाखवता येत होता. नारखंडामध्ये घुसलोय. नारखंडा गाव. आता नारखंडा पार करून हे बघ इथं हॉटेल स्टिकर लागला आहे बघ इथं. आहे आता नारखंडामध्ये सिटी नारखंडा. पण आपण जाणार आहे नाही चल. काहीतरी फ्रूट्स वगैरे घेऊया. इथे फ्रेश भेटेल आपल्याला. काय काय इथे सर्व काय आहे. छोटे ॲपल पण आहेत. चला हे पीच आहे ना. हे ॲपल सारखे दिसतात पण हे पीच आहे आणि हे प्लम आहे. और एक है क्या लुच्चे लुच्चे आपल्याकडे लुच्चे म्हणजे शिव होते पण हे लुच्चे इथे खायचे लुच्चे आहेत. घ्या ना. मला आता ब्लॅक ॲपल भेटलेला आहे हा आणि मी तो खाणार. हे बघा कसा लागतोय. एक नंबर. म्हणजे तुम्हाला कसा लागला. मस्त आहे ना दादा. कसा लागतोय. मी पण घेतलाय. हे बघा एकदम फ्रेश आणि नॅचरल. आता खाऊ आणि मगाशी मॅगी खालती. आता थोडेसे फ्रूट खाल्लं.
आणि आता जेवायची गरज नाही. आणि आता वेदर पण पूर्ण क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे राईडला काही प्रॉब्लेम नाही. मगाशी जाम धुका होता जाम वरती, आता खाली आपल्याला क्लीन वेदर भेटेल. हे रस्ते तर एक नंबर आहे तिथले. फक्त इथे व्ह्यू कमा झालं. भराडा 15 किलोमीटर में भराडा आहे. हे बघा रस्ते बघा कसले डेंजर आहेत. हा बघा ट्रकवाला काय येतात ना सुसाट, त्यांची ड्रायव्हिंगच खतरनाक आहे, मानायला पाहिजे त्यांना. काहीच रस्ता एक नंबर आहे. असं 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 पूर्ण टर्न आहेत. हे बघ असा इथनं खाली गेलाय, परत असा गेलाय, परत असा खाली गेलाय. आणि आता आपण चाललोय खालच्या साईडला. अरे घरं बघ ना किती वरती बांधल्यात लोकांनी डोंगरावर. आणि ते ॲपलच्या बागा बघ, आपण तिकडनंच आलो. सहा किलोमीटरला पेट्रोल पंप भेटेल. हो 6 किलोमीटरवर आहे. हा बघा नजारेच नजारे. जे हिरवेगार डोंगर होते ना ते आता कमी कमी होत जाणार, आणि आता असे बंजर पथरेले पहाड असे सर्व दिसायला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर जेवढं आपण पुढे जाऊ तेवढं मग झाडं जी आता थोडी थोडी दिसतात ती पण गायब होणार, सर्व टकले डोंगर दिसणार. मग आता हरे भरे पहाड आहेत ते संपणार आहे. बघा खालचा नजारा सर्व आता फक्त सुके पडले, कारण का इकडे स्नोफॉल जास्त होत असेल त्याच्यामुळे असेल. आता ग्रीनरी कमी होणार पूर्णपणे. आता आपण थांबलोय, बाईकचे चेन साफ करून घ्यायचे आहेत. आता राकेशची चालू आहे, राकेशची झाली का माझी घेईन. मग दादा करतो का नाही माहीत नाही. बघ फुल क्लीन. आता राकेशची झाली का माझ्या बाईकची पण चेन साफ करायची आहे. म्हणजे पुढे आपल्याला टेंशनच नको. अरे भैया अपना गाड़ी का काम कर रहे हैं, ये देखो राकेश का गाड़ी का काम हो गया. चेन टाइट करेंगे, फिर उसके बाद चेन लुब्रिकेशन करेंगे. काम बहुत अच्छे से करते हैं भैया. अभी दादा के गाड़ी का भी काम बाकी है. राकेश तेरा हो गया ना काम पट्टे? अच्छा काम किया है, मेरे को अच्छा लगा काम किया वो. अच्छा लगा ना भैया, बहुत अच्छा काम करते हो आप. हाजी भैया हाँ धन्यवाद भैया, धन्यवाद. थैंक यू. तर काही आपलं बाईकचं चैनीचं काम झालं आहे. सर्वांचं चैन लुब्रिकेशन झालेले आहेत तिघांच्या. आता राहिलेलं आहे आमचं जेवण. एक नंबर केलं त्यांनी. पैसे घेतले त्यांनी जास्त, 250 रुपये पर चैनीचे घेतले. पण चैन भारी गेली त्यांनी, डिझेल वॉश करून वगैरे मस्त गेले. आता मस्त ऊन पडलाय आणि गरमी होते. आता व्ह्यू काही आपल्या बाईक इथे पार्क आहेत सर्व.
आणि आपण मगाशी चेन वगैरे गाडींचं हे बघ चेन क्लीन वगैरे करून आता वर्मा भोजनालय पहाडी किचन डाबा इथे थांबलेलो आहे. कढाई पनीर राजमा मसाला सर्व इथे आहे. हवा इथला व्ह्यू आणि सर्वात भारी व्ह्यू दाखवतो तुम्हाला आतमधला, जिथे आम्ही टेबलवर बसलो. हा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. तेव्हा इथे आपण बसलो जेवायला आणि इथनं व्ह्यू बघा. आपल्याला ना तिकडे जायचं आहे. तिकडनं असं आलो आता फिरत त्या साईडला जायचं आहे. पण हा व्ह्यू एक नंबर आहे. तर आपलं जेवण आलेलं आहे. काय मागवलं आहे? पनीर मटर, दाल तडका, कढाई पनीर आणि दाल तडका आणि रोट्या मागवल्यात. आणि हा आपला व्ह्यू आहे. तर आता मस्त जेवण करून घेऊया. दाखवला तो. गाईज बघू शकता आता जेवण झालं आणि ब्लॉगर आमचा झोपलेला आहे. हां झोप ना आता. ते बघ कसा जेवलंय बघ. तो बघ ना असं झोपतोय. हां त्याला जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे. आता आपल्याला जायचं आहे भीमकाली माता मंदिर. मजबूत जेवण झालं आहे. थोडा राईडला असल्यावर जेवण करण्याचा टायमिंग निघून जातो. टायमिंगच नसतो, निघून जातो काय. कारण आम्ही मॅगी खालती, नंतर ते फ्रूट खाल्ले, भूक पण नव्हती लागली. मग आता जरासा परत चार्ज झालो आणि आता पुन्हा एकदा राईडला सुरुवात. लावायला लागेल ना दादा. मॅप लावले का राकेश? लाव. माझ्या चार्जिंग नाही. माझं मेन चार्जर खराब झालं आहे, त्याच्यामुळं मॅप लावला तर अजून बॅटरी उतरते, म्हणून मी मॅप लावत नाही. ताजा चिकन इकडे बघ. ताजा चिकन. हा बघा नजारा. आता संध्याकाळ पण झाले, नजारा पण एक नंबर वाटते. आईसते जाशीन तू बाहेर बघते. ड्रायव्हर पण बाहेर बघते काय. तो कसला हे झाला असा बघला का. रामपुर की सीमा आरंभ. अभी ग्राइज ब्रिज आहे. ब्रिज पण आपल्याला तिथे जायचं नाहीये. एक नंबर काय घर बांधलं ते. एक नंबर घर बांधलं ते. खड्डा. अचानक आलेला खड्डा कधी कधी चुकवावा नाही, जाऊन द्यायची असते, निघेल आरामात. रामपुर आ गए हम और अभी होटल ढूंढो. एक तेव्हा इथं पण होता हिमाचल टूरिस्ट. सुबह कितना बजे खुलता है? तर आता जाऊया हॉटेलवर. मस्त फ्रेश वगैरे होणार आणि आपण दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी आपण जाणार आहे भीमाकाली माता मंदिरमध्ये.
आणि तिथनं उद्याचा स्टे असेल आपला चिटकुल. उद्याचे आज काही स्पॉट जास्त एक्सप्लोअर नाही होणार. स्पॉट काही जास्त काही एक्सप्लोअरच नाही होणार. जे काय ते आता उद्याच. त्यावर तर तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घ्या. रामपूरमध्ये रूम भेटला नाही. भेटला म्हणजे काही ना काही रेट बोलत होते. 2,500 रुपये 2,200 रुपये विदाऊट AC. आपल्याला AC नको, पण कमी तर पाहिजे. आपल्याला रात्र काढायची आणि सकाळी लवकर निघायचे. एवढे महाग रूम कशाला पाहिजेत. तर काहीच आपण ठरवलं आहे का आताशी 7च वाजल्यात. मग आपण जाणार आहे जरा आपला जो स्पॉट आहे, डेस्टिनेशन आहे भीमा काली माता मंदिर, त्या साईडला जाऊ. जर रस्त्यात कुठे चांगला हॉटेल भेटला किंवा स्टे भेटला तर तिथे थांबणार आहे. रामपूरमध्ये आपण नाही थांबवत. प्लॅन में चेंजेस आ गया थोडासा. पुढे बघू. अजूनपर्यंत आपल्याला हॉटेल काही भेटला नाही. आणि फक्त रस्ता बघा एक नंबर आहे. हम चले पहाड़ में. बसवाले, ट्रकवाले, पिकअपवाले हे बगरीवर पाय देऊनच येतात. मला वाटतं आता हा डोंगर पार केल्याशिवाय रूम नाही भेटणार आपल्याला. काय बोलतो. गाडी आली आहे दादा, आल्टो. पुढे ब्रिज बघा काहीच. हा रस्ता एक नंबर आहे. आता काहीतरी वाटतंय ड्राईव्ह. हा हे सकाळी या दुपारी ड्राईव्ह करायला इथे अजून मजा येणार या अशा रस्त्यांना. हा बघा ॲडव्हेंचर आलाय. ऑफ रोड चिखल. गाडी स्लिप मारते रे असती. हा पूर्ण ऑफ रोड आहे बहुतेक. रस्ता खराब आहे. अशा रस्त्याला पण ड्राईव्ह करायला कधी कधी मजा येते. हे बरं आहे आपण डेमध्येच करतो, म्हणजे उजेडामध्येच करतोय. रात्री वांदे झाले असते. या अजून पुढे तसाच रस्ता आहे. आता कुठपर्यंत माहिती नाही. कुठपर्यंत माहिती नाही. पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. हा बघा. हा काही बंद पडलाय वाटते बहुतेक. बंद नाही. कार बापरे पलटी झालेली होती वाटते. कार चालवली आहे. अरे कुठपर्यंत आहे. गाव कब आएगा. आवाज आ रही है क्या दोस्तों. फोन आला ना फक्त डिस्कॉर्डचं एकच आहे. कॉल आला का एक तर मिनिटला जातो. झाला ऑफ रोड संपला आहे आपला बहुतेक तरी. हां इथे हॉटेल आहे. बघूया इथे आता काय आहे ते. इथे थांबूया.
हॅलो गाईज, तर आम्ही फायनली रूमला पोचलो आहे. रूम घेतला आहे आणि काय बोलणार, दमलेलो. मगाशी आंघोळ वगैरे केली. आता जेवण वगैरे करतो आणि झोपायला जातो. आता झोप नाही, ब्लॉग एडिट करायचे आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट. ते एडिट झाल्यानंतर मला झोपायचं आहे. जाम मेहनत करावं लागते. वाटलं नव्हतं, असं वाटतं येऊन डायरेक्ट झोपावं, पण हे करावंच लागेल. तर चला, हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला ट्रॅव्हल स्टोरीचे व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.